स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्ट मिळवायची नसते. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. कारण सगळं हातात धरायच्या नादात आपण नकळत स्वतःला गमावतो. आयुष्य प्रत्येक वेळी सांगतं, समजावतं सगळं आपल्या वाट्याला येणार नाही आणि जे आलं नाही त्यावर रडण्यातच वेळ गेला तर जे आलंय तेही निसटून जातं. काही नाती, स्वप्न, माणसं आपल्यासाठी नसतात. ते मान्य करायला वेळ लागतो. पण एकदा मान्य केलं की मग काही गोष्टी सोप्या होतात. प्रत्येक वेळी खरं समाधान मिळवण्यात नाही तर जे नाही ते स्वीकारण्यात आहे. कारण कधी-कधी हसणं ही आयुष्य जिंकवतं आणि सोडून देणं म्हणजे शेवट नव्हे तर स्वतःकडे परत येण्याची सुरुवात असते. बाकी आयुष्यात आपल्याला हरवायला नाही, घडवायला येतं. फक्त आपण ओळखायचं असतं कोणत्या क्षणात काय शिकायचं. आपल्या माणसांविना आयुष्यातले सगळे सण फिके वाटतात. घर उजळलेलं असतं, पण मन अंधारात हरवलेलं असतं. बाहेर गर्दी, पण आतून शांतता, एकटेपणा जाणवत असतं. बाकी सगळं असतं, पण ज्या माणसांसाठी सगळं करायचो तेच नसतात. आणि तेव्हाच कळतं सण म्हणजे फक्त दिवस नसतो. तो आपल्या माणसांसोबत असणं. आपला माणूस काळाच्या आड गेला की सगळे सण, उत्सव फिके वाटतात. आपण समोरच्याला काय समजतो यापेक्षा समोरचा आपल्याला काय समजावतो हे खरं महत्वाचं असतं. कारण अनेक वेळा आपण मनापासून जपतो, पण समोरच्याच्या नजरेत आपली किंमतच नसते. आपण कोणाला किती समजून घेतो यापेक्षा समोरचे आपल्याला किती समजून घेतो हे ठरतं नात्याचं आयुष्य. आपली माणसं हीच खरी आपली संपत्ती असते. कारण पैसा, यश, पद हे सगळं बदलत राहतं. पण आपल्यावर मनापासून प्रेम करणारी माणसं तेच आयुष्यभर साथ देतात. काही क्षण असे असतात जेव्हा जाणवतं आयुष्यभर साठवलेलं सोनं, पैसा, पद काहीच उपयोगाचं नाही. कारण शेवटी साथ देतात ते फक्त आपले माणसं. जेव्हा जग पाठ फिरवतं तेव्हा हेच काही चेहरे आधार बनतात. म्हणूनच आपली माणसं हीच खरी आपली संपत्ती आहे. सण असला की गावाकडे जाणं सांगून जातं की आई दाराशी उभी असते, डोळ्यात वाट बघणं, नजरेत एकच प्रश्न, येशील ना यावेळी? आणि आपण फक्त फोनवर हसून उत्तर द्यावं लागतं, हो आई, जमलं तर येईन. वडील अंगणात शांत बसलेले, न बोलता सुद्धा किती काही सांगतात. ते डोळ्यांनीच त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं ते वय आणि मनात दडलेली आपली आठवण. शहरात सगळं मिळतं, पण त्या दोघांच्या मिठीत मिळणारं समाधान तिथं कुठेच नाही. शहरातल्या गर्दीत जगत राहतो आपण, पण मन मात्र अजूनही त्या घराच्या उंबरठ्यावर अडकलेलं असतं. आयुष्य कितीही शहरात गेलं तरी सणांची, घराची ओढ आणि आई वडिलांचं प्रेम हीच खरी संपत्ती आहे. सण साजरे करण्यासाठी सजावट लागते, पण सण जगण्यासाठी लागतं आपल्या माणसांची सोबत. घरात दिवे लागले की उजेड पडतो, भिंतीवर पण आपल्यामुळे. आई वडिलांच्या चेहऱ्यावर हसू आलं की उजेड पडतो मनावर. प्रत्येक गोष्ट ठराविक काळासाठीच आपली असते. कधी माणसं, कधी नाती, कधी वेळ. पण सगळ्यांचं आयुष्यात एक ठराविक स्थान आणि काळ असतो. सुरुवातीला सगळं आपल्या भोवतीच फिरतंय असं वाटतं. त्या माणसांशिवाय, त्या क्षणाशिवाय आपण जगू शकत नाही असंही वाटतं. पण वेळ हळूहळू सगळं शिकवते. कधी नाती दूर जातात, कधी स्वप्न अपूर्ण राहतात, कधी आपलीच माणसं अनोळखी होतात. आणि आपण तेव्हाच समजतो काहीही कामाचं नसतं, सगळं ठराविक काळापुरतंच असतं. त्या काळानंतर उरतात फक्त काही आठवणी, थोड्या हसऱ्या, थोड्या वेदनादायक. पण त्या आठवणींच्या माध्यमातून आपण पुन्हा जगायला शिकतो. कारण प्रत्येक गोष्ट संपते, पण तिचं अस्तित्व मात्र मनात कायम राहतं. बाकी सगळं काही एक वेळ येते आणि जातं. काळ बदलतो तसं सगळं दूर होत जातं. पण त्या काळात मिळालेल्या भावना मात्र आयुष्यभर सोबत राहतात. कधी-कधी सगळं चुकल्यासारखं वाटतं. आपण घेतलेले निर्णय, केलेल्या गोष्टी, पण खरी गोष्ट अशी असते की त्या चुकीच्या वाटणाऱ्या गोष्टीच आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचवतात. कधी वाटतं सगळं संपलं, पण खरं तर ते नवं काहीतरी सुरू होण्याची ती एक वेळ असते. आयुष्य असंच शिकवतं, चुकल्यासारखं वाटतं तेच कधी-कधी आपल्यासाठी योग्य असतं. आयुष्यात महत्त्वाचं असणं आणि आयुष्यात महत्त्व देणं यात प्रचंड फरक असतो. हा फरक समजून घेता आला पाहिजे.
आपण दररोज कुठेतरी निघतो, ऑफिसला, प्रवासाला, कुणाला भेटायला, पण खरंच कधी विचार केला का? आपण परत येणार की नाही याची काही शाश्वती आहे का? घरून निघणं सहज असतं, पण परतणं ते मात्र देवाच्या कृपेवर अवलंबून असतं. सुखरूप घरी पोहोचणं हेच आजच्या काळात सगळ्यात मोठं सौभाग्य आहे. कारण डोंगराआड गेलेले माणसं परत येत नाहीत, पण ढगाआड गेलेले कधीच परत येणार नाहीत. कारण माणसं परत येतील असं आपण धरून चालतो, पण प्रत्येक निघालेला माणूस ही घरी परत येईल असं नसतं. कधी कधी मन इतकं थकून जातं की शब्दही हरवतात. पण स्वामींचं स्मरण म्हणजे त्या शांततेतही जगायचं कारण मिळणं असतं. काही तारखा कायम मनाच्या जवळच्या असतात. वय खूप काही शिकवून जातं. कधी अनुभवांच्या रूपात, कधी गमावलेल्या लोकांच्या आठवणीतून, तर कधी स्वतःच्या चुका मान्य करून. हळूहळू कळतं कोण खरं, कोण गरजेपुरतं, काय महत्वाचं आणि काय फक्त तात्पुरतं होतं. वय वाढतं तसं आपण शांत होतो, कारण रडून, रागावून, समजावून सुद्धा काही गोष्टी बदलत नाहीत. हे शिकलो. वय वाढतं तसं माणूस शांत होतो, कारण आयुष्य शिकवतं सगळं आपल्या मनाप्रमाणे घडत नाही. काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, काही माणसं सोडावे लागतात आणि काही आठवणी फक्त मनात ठेवाव्या लागतात. मित्रांनो, हे स्वामींचे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.